बघा, हे मास स्ट्रक्चर आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये हे आहे तुमचं कॅटेनरी वायर. तर वरचं जे वायर आहे ते कॅटेनरी वायर आणि त्याच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे ते कंटिन्यू कॉन्टॅक्ट वायर म्हणतात त्याला. ओके, तर हे वरचं जे दिसतं हे कॅटेनरी वायर आहे ते कंटिन्यू कॉन्टॅक्ट वायर. आता हे बघा, इथं जे दिसते याला हे वरून खाली जे ड्रॉप होतं त्याला आपण ड्रॉपर म्हणतो. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे पटरीचं हे 5.5 मीटर एवढं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता डिपेंड करतं कोणकोणत्या वेगवेगळ्या पटरीवर वेगवेगळं आहे. तर बघा, ह्या पटरीवर अशा पद्धतीने मेटल कनेक्ट केलेलं आहे आणि हे मेटल याला दोन जा खाली जा. तर हे जे आहे याचं काम काय, हे रिटर्न पाथ प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आहे. ओके, आणि हे कुठं जाणार आहे, याच्या फाउंडेशनला, टावर फुटिंग रेजिस्टन्सला. ओके, आपण आज बदनापूरच्या स्टेशनला आलेलो आहे. तर बदनापूरच्या स्टेशनची थोडी माहिती घेऊ आपण. ओके, तर हे एक काम करू. आता सगळ्यात पहिले हे इन्सुलेटर बघू. स्ट्रक्चर बघा, 3 रूट आहेत, 1 2 3, पहिला, दुसरा, तिसरा. तर हे फक्त स्टेशन पुरतंच मर्यादित आहे. स्टेशनच्या पुढं गेलं की याचे काय होतात, एकच रूटमध्ये कन्वर्जन होतं. का तर तुमची मालगाडी किंवा अशी कोणती गाडी, आता इथं बघा एक इंजिन थांबलेलं आहे. तर हे काय काम करतं आहे, त्या ट्रॅकमध्ये काही हे जर झालेलं असेल तर त्याला परत ते मेंटेनन्स करण्याचं काम करतं आहे हे इंजिन. ओके, आता हे बघा, हे सॉलिड इन्सुलेटर आहेत. हे सॉलिड इन्सुलेटर काय, लॅटरल मूवमेंट असेल, पेंटोग्राफचा जो लॅटरल मूवमेंट आहे त्या पेंटोग्राफचा लॅटरल मूवमेंट निग्लेक्ट करण्यासाठी वापर होतो. ते पहा, ही सूचना फलक आहे, नोटीस असते. याच्यामध्ये 25 kVचा जो सप्लाय आहे त्या सप्लायचं प्रेशर जे आहे हे 132 इज कन्वर्टेड इंटू 25 kV. अशा पद्धतीचं जास्त प्रेशर आहे, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी सेफ्टीचं साईन आहे. प्रोटेक्शनसाठी CCTV कॅमेरा आपण बघू शकता, तिथं बी आहे. बदनापूर स्टेशनवर अदनान, आता ते इंजिन पण स्टार्ट झालंय, ते इंजिन पण निघालंय. इथं बघा, याला सपोर्ट देण्याचं काम केलं इथं. तर हे तुम्ही बघू शकतात, ह्या मास्टला कनेक्टेड आहे आणि तिथून ते सेकंड याला चाललं आहे. ओके, सेक्शनिंग जी आहे ती इथं होते. हे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे कॅटेनरी वायर आणि ड्रॉपरसाठीचं. हे ओव्हरऑल असेंब्ली जी आहे याला मास्ट असेंब्ली असं म्हणतात. हे प्रत्येक 14 मीटरवर कनेक्ट केलेली आहे. आपण बघू शकतात, प्रत्येक 14 मीटरवर अशा पद्धतीची असेंब्ली आपल्याला दिसते. आता हे पहा, फेज बदलण्यासाठी या पद्धतीचं सेक्शनिंग केलं जातं. पहा, हा जो इन्सुलेटर आहे हा काय करतोय, इकडला सप्लाय इकडं कनेक्ट केला आहे आणि इकडला सप्लाय इकडं कनेक्ट केला आहे. सेक्शनिंग केली म्हणजे हा सेक्शन वेगळा आणि हा सेक्शन वेगळा. आता ह्या हे पकड, असं मला माझ्याकडे दाखव. हे बघा, इथून पुढं जो ते वायर आहे त्या वायरला करंट नाही आहे, त्या वायरला सप्लायच नाही. इन्सुलेटर इथं संपलं, इथून इन्सुलेट येते, नुसतं कंडक्टर आहे, ते डायरेक्ट कनेक्ट आहे. त्याला हात लावला तरी तुम्हाला शॉक लागणार नाही. पण इथून पुढं बघा, ते कॅटेनरी वायर जे दिसतंय, कम हिअर. सो वरचं वायर जे दिसतंय त्यातून काय केलंय, तिथं सप्लाय घेतला पलीकडल्या साईडनी आणि पलीकडल्या सेक्शनला गेलाय. लक्षात घ्या, इथून हे सेक्शनिंग झालंय. तर ह्या त्या इन्सुलेटरला काय म्हणायचं आहे,
सेक्शनिंग इन्सुलेटर तुम्ही बघितलं ना ते आज शिकलो आपण थेरीमध्ये. सेक्शनिंग इन्सुलेटर आता पलीकडल्या साईडला गेलं ते साईडला, आणि पलीकडच्या नंतर तुम्हारे 3 आरवा भी है, तो एक ही फेज के ऊपर लोड नहीं होना, तो इसलिए क्या करते अपन सेक्शनिंग करते. तो मैंने एग्जांपल पे दिया था कि जालना से बदनापुर एक सेक्शन, बदनापुर से आगे दूसरा सेक्शन और उसके आगे तीसरा, ऐसा 3, मतलब आर फेज, आर वाई, वाई बी और बी आर, ऐसे सेक्शनिंग किया. तो अभी क्या किया है, वो जो दिख रहा है आपको वो उस साइड को करंट सप्लाई करने का काम कर रहा है, सेक्शनिंग कर रहा है. मतलब वो क्यों कर रहा है, क्योंकि अनबैलेंस नहीं होना उसमें. ओके, तो हर एक फेज का लोड डिस्ट्रीब्यूशन प्रॉपर होना, इसलिए वो कर रहा है. ओके, ये देखो अभी एक ऐसा स्ट्रक्चर है और एक ऐसा स्ट्रक्चर है, और हर एक सिचुएशन में वहाँ पे अलग स्ट्रक्चर है, वहाँ पे 2 है, दिख रहा है उस साइड पे. वो ये इसका मेन कि ये वो मेंटेन रहना चाहिए. क्यों मेंटेन रहना चाहिए, क्योंकि ट्रेन का पेंटोग्राफ अगर ऊपर भी जाता है तो क्या होगा, ज़्यादा घिसेगा, ज़्यादा घिसेगा तो फ्रिक्शन ज़्यादा होगा, तो ये कंडक्टर जल्दी टूट जाएगा. और नीचे रहा तो कांटेक्ट तो सेपरेट होगा, मतलब ट्रेन को सप्लाई नहीं आएगा. तो ऊपर भी नहीं जाना चाहिए, नीचे भी नहीं जाना चाहिए, इसलिए उसको मेंटेन करने के वास्ते ये इंसुलेटर है. और ये उसको होल्ड करके रखता है. वो आड़ा क्रॉस आर्म दिख रहा है आपको, वो वेरिएशन भी होगा, लैटरल स्ट्रेसेस भी आ गए तो विस्टैंड करने का काम वो करता है. ये थर्ड रेल क्या रहता है, ये पटरी के साथ और एक रेल रहती है और उसको ऐसा कंटिन्यू कनेक्ट करके रहता है. ओके, करंट कलेक्शन का. और वो देखो वो अलग स्ट्रक्चर है, वहाँ पे 2 है ना, तो ये ऐसे 2 जगह पे अगर है तो वहाँ पे स्टिचिंग किया जाता है कैटेनरी को, तो स्पेशल कैटेनरी इस्तेमाल करते. तो स्टिच कैटेनरी से क्या होता है, कैटेनरी ऐसी टाइट होती है और वो हाई स्पीड के लिए इस्तेमाल कर सकते हैं. ओके, तो चलो आगे आते. हर एक स्पेसिफिक डिस्टेंस के बाद एक लोड लगाया है. ओके, ये वाइब्रेशन मिनिमाइज करने के वास्ते. ओके, क्योंकि ट्रेन जब आती है तो उसका लोड ट्रैक्टिव एफर्ट और वो वाइब्रेट, मतलब उसके वेट की वजह से. अभी देखो कंटिन्यू जॉइंट जहाँ है वहाँ पे वो ट्रेन ये होती साउंड देती. देखो यहाँ पे खड़ी क्यों डालते हैं, क्योंकि ट्रेन मेटल की है, उसके पैरा मतलब व्हील्स मेटल के और ये भी मेटल का, और मेटल में जब ब्रेक होती है, ब्रेकिंग करते तो फ्रिक्शन होके स्पार्क होने की पॉसिबिलिटी है, तो आग लग सकती है ना. तो उसको अवॉइड करने के वास्ते अपन क्या करते, ये ऐसा स्ट्रक्चर बनाते, घास फूस भी नहीं उगती और ये स्पार्क होने मतलब जलने की संभावना भी कम है, आग नहीं लगती, इसीलिए ट्रेन के